ना मला रजिस्टार व्हायचं होतं ना ऍक्टर व्हायचं होतं, काही नव्हतं. पूर्वी सरात मूव्ह पॅटर्न म्हणून एक पिक्चर आला होता आणि माझे केस तसे होते आणि छोटे होते, तर मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवता, टिकटॉक होतं. अच्छा. आणि ती मित्र मोबाईल मध्ये बनवलेला, माझ्याकडे नाही, मित्र मोबाईल मध्ये बनवला. टिकटॉकवर एवढा व्हायरल झाला व्हिडिओ, 9 मिलियन प्लस व्ह्यूज झाला. मी माझ्या घरी दाखवला, मग माझ्या आईला खूप आवडला व्हिडिओ, खूप म्हणजे भरपूर नाही मग आई म्हणजे अशी व्हिडिओ करत जा. मग तेव्हापासून म्हणलं नाही आईसाठी करू व्हिडिओ. मग मी व्हिडिओ केला ना, किती मेहनत असू त्या व्हिडिओला, ती केला व्हिडिओ आईला दाखवायचो, आई म्हणली चांगला आहे तरच पोस्ट करायचं, नाही तर डिलीट करायचं. त्या व्हिडिओला किती महिने असले, आई तर म्हणली ना चांगला नाही तर डिलीट. मग आई म्हणली मला नाही का बा, आता किती आपण मोठा असं काय असतं घ्यायचं आपल्याला लाडत. मग आई म्हणली बा माझं फक्त एक स्वप्न पूर्ण कर की मला तो एकदा टीव्ही मध्ये दिस. मी तिने काय म्हणलं आता आपण एवढं सामान्य घरचं टीव्हीवर स्वप्न आपल्यासाठी स्वप्न नव्हतं आणि ऍक्टर मध्ये सोपंच नाही. मग माझ्या डोक्यात असं नाही का, असं काही मी कुणाला माहिती करत नाही का मला, मग तेव्हा मला भेटला त्याच्यामध्ये हिंना भेटला म्हणून मला पिक्चर मध्ये काम करायचं होतं. मग यांनी मला आमच्या पिक्चरला टाइम वगैरे लागेल, मग मी तिथं आठवलं आणि आईसाठी मी दिवस रात्र एक करून मेहनत केली. अक्षरशः मी फुटपाथ दिवस काढले, अजून माझ्या चॅनल माहित नाही आता या चॅनल मधून पण ऍक्च्युअली मी फुटपाथ दिवस काढले, कारण आपण जेव्हा ज्युनियर करतो ना तेव्हाच आपल्याला काय वेगळं. आणि नशिबात मला एवढं बाद आहे की मी पिक्चर मध्ये दिसतो, टीव्हीवर दिसतो, पण बघायला आहे नाही. या गोष्टीला एवढं दुःख वाटतं ना अक्षरशः की सांगू पण शकत नाही कोणाला.